आपण समर्थांच्या 11 लघुकाव्यापैकी पंचसमासी हे काव्य चिंतनासाठी घेतलेलं आहे आणि ह्यामधले आपले 10 श्लोक पहिले झालेले आहेत. काल आपण बघितलं की पहिल्या दिवशी शब्दाबद्दल समर्थांनी सांगितलं ते शब्दाला कळत नाही, शब्दाच्या आवाक्यात ते आत्मतत्व येऊ शकत नाही. शब्दाचाच आधार घेऊन आपल्याला जायचं आहे, पण एका टप्प्यापर्यंत शब्द काम देतात, त्याच्या पुढे मात्र आपला अनुभव हाच आपल्याला कामास येतो. गुरूंची कृपा प्रत्यक्ष आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते. शब्दांच्या मार्फतच गुरूंची कृपा आपल्या अंगावर येते, आपल्यावर त्याचा पाऊस येतो, परंतु शब्द बाहेर राहतात, अर्थ आपल्या आत भिनतो आणि मग त्याच्यापुढे हे जगत असारत्व सांगून समर्थाने त्या निर्विकल्प स्थितीचा आज आपल्याला सांगण्याचा प्रयत्न आहे. बघूया समर्थ काय म्हणतात. 11वी ओवी आपल्या सगळ्यांना समोर दिसते स्क्रीनवर. झालिया रसाचे विभागी, तेणे अमरत्व जडे अंगी, संगातीत महायोगी होई जे स्वये. परत एकदा ओवी वाचतो मी. झालिया रसाचे विभागी, तेणे अमरत्व जडे अंगी, संगातीत महायोगी होई जे स्वये. तो इथे रसाची उपमा दिली. काल आपण बघितलं शब्द त्या अनुभवाचा जो कल्पतरू आहे, त्या तरूला, निर्विकल्पाच्या तरूला फळ लागलेलं आहे आणि ते फळ म्हणजेच आनंदाचं फळ आहे. त्या आनंदाचं फळ त्याला रस आहे आणि त्या रस जो आहे, त्याचा जो गर आहे, ते अनुभव घेतल्याशिवाय त्याचं रसस्वादन होणार नाही, आपण त्याचा आस्वाद घेऊ शकत नाही. त्याला अनुभव हाच उपाय आहे. आणि मग आज समर्थ म्हणतात झालिया रसाचे विभागी, तो जो रस आहे, तो आनंदाचा कंद, त्याचा जो आतला गाभा, तो जर मला प्राप्त झाला, मी विभागी झालो म्हणजे भागीदार झालो. झालिया रसाचे, त्या रसाचे मी जर भागीदार झालो म्हणजे मला जर तो प्राप्त झाला, तेणे अमरत्व जडे अंगी, त्याने तो अमर होऊन जातो. अमर म्हणजे काय? ज्याला मृत्यू नाही, जन्म आहे, मृत्यू नाही, तो अमर धरायचा. परंतु इथे तो जन्ममरणाच्या फेऱ्यातनं सुटतो, तो मृत्यूच्या पलीकडे जातो. मग मृत्यू कशाला नाही आहे? जे जे काही निर्माण झालेलं आहे, जे जे काही पंचभौतिक आहे, त्या सगळ्याला नाश सांगितलेला आहे. जे जे काही दिसतंय, भासतंय, कल्पनेच्या आधाराने जे जे येतंय, ते सगळं त्या सगळ्याला नाश आहे. म्हणजे ते अविनाशी नाही, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींना मृत्यू हा आलाच. मग मृत्यूच्या पलीकडे जायचंय तर ह्या पंचभौतिक विश्वाच्या पलीकडे जायला हवं. सर्वम पंचभौतिकम रामम षष्ठम किंचिन्न दृश्यते, असे योग वसिष्ठात वसिष्ठ ऋषी रामाला उपदेश करतात. हे सगळं काही ते पंचभौतिक आहे आणि जे जे पंचभौतिक आहे ते सगळंच्या सगळं नाशिवंत आहे. इथे 6वं काहीच दिसत नाही, ते 6वं आहे ते दडलेलं आहे. मग त्याला 6वं म्हणायचं का? नाही, नाईलाजाने आपल्याला समजायला पाहिजे म्हणून म्हणायचं, कारण त्याच्या आधाराने हे 5 जणू भासतायत. मग हे पंचभौतिक जे जे आहे ते सगळं नाशिवंत आहे आणि जे नाशिवंत आहे त्याला मृत्यूने ग्रासलेलंच आहे. ते नाशिवंत आहे ह्याचाच अर्थ ते मृत्यूने ग्रासलेलं आहे. मग अमरत्व कधी येणार? मी ह्या सगळ्या विश्वातलं पंचभौतिकाच्या ह्या गाठोड्यातून मी जेव्हा पलीकडे जाईन त्याच वेळात मला अमरत्व येईल, कारण मृत्यूच्या कचाट्यात येणार नाही. असं कालातीत जे आहे ते आत्मस्वरूप, ते आत्मस्वरूपच फक्त मृत्यूच्या कचाट्यामध्ये येत नाही. म्हणून समर्थ मृत्यूनिर्वाणामध्ये म्हणतात की हे सगळं काही मृत्यूच्या ह्याच्यात गेले, परंतु तेच राहिले जे स्वरूपाकार झाले. जे स्वरूपाकार होतात तेवढेच फक्त मृत्यूच्या कचाट्यातून बाहेर जातात, बाकी सगळ्यांना मृत्यू आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात झालिया रसा तेणे अमरत्व जडे अंगी, त्यामुळे अमरत्व येतं. संगातीत महायोगी होई जे स्वय, तो सगळ्या संगातून सुटून जातो, तो संगातीत होतो. संग म्हणजे काय? आपण सामान्यपणे संग म्हणजे कोणातरी बरोबर असणे. मी कोणाच्या तरी बरोबर असतो किंवा कोणतरी माझ्या बरोबर असतो, म्हणजे मी एकटा नसतो. संग कशाचा तरी असतो म्हणजे मी एकटा नसतो कधी. आता मी ज्याचा संग धरतो त्यावर अवलंबून आहे माझी प्रगती किंवा अधोगती, नाही का? आपण नेहमी मुलांना सांगतो की चांगली संगती धरा, म्हणून तर ते एक एकावलीमध्ये काव्य ना, सुसंगती सदा घडो.
सुजन वाक्य कानी पडू. मला सुसंगती येऊ दे, चांगली संगती असू द्या आणि सुजन वाक्य जे आहे तेच माझ्या कानावर पडू द्या. किंवा मागे पण मी एकदा आपल्याला गावले छान सांगितलं होतं की ज्याची वाणी रंगली रामनामी त्यासी संवाद घडो मज स्वामी. मला त्याच्याशी संवाद घडू द्या, मला त्याच्याशी संग जडू द्या, मला त्याच्याबरोबरच राहायला असू द्या, असा आशीर्वाद द्या, जेणेकरून मी चांगल्या लोकांबरोबर असेन. त्यांच्याबरोबर राहण्याने माझ्या वृत्तीमध्ये चांगला बदल घडणार आहे. कारण बदल हा नियम आहे. माझ्यामध्ये, माझ्या विचारांमध्ये, माझ्या शरीरामध्ये सतत बदल घडतोय आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे. आणि मी बदलतोय म्हणजे मी नाशवंताकडे जातोय, मी माझ्या मृत्यूच्या जवळ जातोय. नाही का, आपण वाढदिवस साजरा करतो ह्याचा सरळ अर्थ असा असतो की मी 1 वर्ष मागे सरलं, मी मोठा होत जातोय म्हणजे माझं आयुष्य लहान होत चाललेलं आहे. मी अत्यंत लहान होतो त्यावेळी माझं आयुष्य खूप मोठं होतं, पण प्रत्यक्षात मी मोठा होतोय, शरीराचं वय वाढतंय म्हणजे माझं आयुष्य हळूहळू कमी होत चाललं आहे. मग मला संग त्याचा असू द्या. समर्थ इथे म्हणतात संगातीत महायोगी, संगातीत व्हायचंय. सुजन संगती घडल्यानंतर माझ्यामध्ये संगातीत होण्याची क्षमता येणार आहे. संघ कसला आहे मग हा? मी कोणाच्या तरी बरोबर आहे. काय बरोबर आहे बरं माझ्या? समर्थ म्हणतात मी पण म्हणजे जीवपण. जीवपण म्हणजे अज्ञान संघ जडला असं समर्थ म्हणतात. तो अज्ञानाचा संघ आहे. सोडिता तया संघासी ऐक्य होय निसंगासी, कल्पनेवीण प्राप्तीसी अधिकारायचा. मी पण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान, अज्ञान संघ जडला, अज्ञानाचा संघ मला जडलेला आहे, मीपणाचा संघ मला जडलेला आहे. इथे मीपणा म्हणजे देहबुद्धी धरायची. मी देह आहे अशी जी माझी घट्ट झालेली समजूत आहे तीच म्हणजे माझा संघ आहे. कारण मी माझ्या ठिकाणी न आसक्त होता या देहाच्या ठिकाणी आसक्त झालेलो आहे. हा संघ आहे आणि या संघाचा अफाट परिणाम असतो. या संघावरची एक छोटीशी गोष्ट आठवली ती सांगतो. काय परिणाम पडतो संगतीचा? आपल्या सगळ्यांना माहिती आहे खरं तर संगतीचा परिणाम केवढा असतो. एक लाकूड तोड्या होता आणि तो लाकडं तोडायचा. चांगला माणूस, सज्जन मनुष्य होता. लाकडं तोडायचा आणि रोज घरी घेऊन जायचा, लाकडं विकायचा. एक दिवस त्याने लाकडं तोडून जंगलात येत असताना असं बघितलं की एक योगी त्याने धुनी पेटवलेली आहे आणि तो बसलेला आहे स्वस्थ. त्याला असं वाटलं आपण काहीतरी याची सेवा करावी. मग काय मला सेवा करता येईल बरं? मी लाकूड तोडे आहे आणि हे धुनी पेटवले म्हणजे यांना लाकडं लागतात. म्हणून मग मी लाकडं, त्याने काय केलं, त्या लाकूड तोड्याने काही लाकडं काढून त्यांच्यात ठेवली आणि तो निघून गेला. ते जे योगी होते ते निवांत त्यांच्या समाधी अवस्थेमध्ये होते. असं त्याचं 5-7 दिवस झालं. प्रत्येक वेळी हा लाकडं काढून ठेवायचं, दुसऱ्या दिवशी बघायचं ती लाकडं वापरलेली गेलेली आहेत म्हणजे आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोचते. त्याने काय केलं, प्रत्येक दिवशी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीने तो आधी लाकडं तोडून यायचा. म्हणजे संध्याकाळी 7 वाजता येत असेल, दुसऱ्या दिवशी 7:30, तिसऱ्या दिवशी 5, चौथ्या दिवशी 4 असा आधी येत होता. कारण त्याच्या मनामध्ये असं होतं की ह्या योगी पुरुषांना कळावं लाकडं मी ठेवतोय. त्यांना कळणार कसं मी लाकडं ठेवली. त्याने एक दिवस त्याचं ते कार्य सफल झालं. ते योगी समाधी लावून बसले असताना, बसायला जात असताना हा लाकूड तोड्या तिथे गेला आणि लाकडं ठेवली. योगी त्याच्याकडे बघितलं आणि फक्त हसले आणि त्याला इतकं समाधान झालं, काय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. त्याला बरं वाटलं, मी जी इन्व्हेस्टमेंट केली आज त्याचं रिटर्न्स मिळालं. ते माझ्याकडे बघून हसले, मला आनंदित झाले, जणू आशीर्वाद मिळाला. असे 5-7 दिवस गेले, म्हणजे जणू 14-15 दिवस गेले आणि त्याला असं वाटलं की मी एवढी जी सेवा करतोय ह्यांची, मला काय मिळणार. एक दिवस त्याने गाठलं योग्यानं आणि सांगितलं, महाराज मला काहीतरी द्या. ते बोले माझ्याकडे काही नाही बाबा द्यायला तुला, मी आशीर्वाद देतो. नाही म्हणे, आशीर्वाद नुसतं नको, आशीर्वादाची महती कळायला पाहिजे. आशीर्वादाने काय प्राप्त होऊ शकतं. पण आपल्याला नॉन टँजिबल गोष्टीचं अट्रॅक्शन नसतं, आपल्याला नेहमी टँजिबल गोष्टीचं अट्रॅक्शन असतं. मला हातात काहीतरी मिळालं पाहिजे. तर ते योगी पुरुषाला लक्षात आलं ह्याला कशाचं अट्रॅक्शन आहे. म्हणून त्याने काय केलं, आज जा म्हणे आणि एक एवढीशी बारकी लोखंडाची डबी होती ती जा घेऊन. अख्ख्या कुटीमध्ये तेवढीच एका कोपऱ्यात ठेवलेली होती. घेऊन घरी गेला आणि बायकोच्या ताब्यात दिलं. बायकोने उघडली डबी आणि बघितलं आत कापूस होता आणि कापसामध्ये एक दगड होता. दगडासारखी गोष्ट होती काहीतरी.
त्याने विचार केला हे काय मिळालं, जाऊ द्या महाराजांचा प्रसाद आहे म्हणून त्याने ठेवून दिलं. सकाळी उठल्यानंतर बघितलं तर ती लोखंडाची डबी, आतला कापूस काढून तो दगडासारखा पदार्थ लोखंडाच्या डबीत डायरेक्ट ठेवल्यामुळे ती डबी झालेली सोन्याची. ह्याच्या लक्षात आलं योगी पुरुषाने आपल्याला परीस दिलेला आहे. मग घरातल्या कड्या कोयंड्यांपासून जे जे लोखंडाचं होतं त्या सगळ्याला स्पर्श केला आणि सगळं सोन्याचं झालं. खूप खुश झाला, आनंदित झाला. 4-5 दिवस असे गेले आणि तो लाकूड तोड्या, ती डबी घेऊन, तो परीस घेऊन या महाराजांच्या योगी पुरुषाकडे आला आणि ती डबी त्यांना परत दिली आणि काय म्हणाला, महाराज मला हा नको. ते म्हणले का नको, तुला हे असं काहीतरी हवं होतं ना. नको म्हणे, मला हे नको. पण का, कारण काय त्याचं, इतका परीस आहे हे तर तुझ्या लक्षात आलंय, कारण ही डबी सोन्याची झाली आहे, म्हणजे तुझ्या हे तर ज्ञान झालेलं आहे की ह्याचं मूल्य काय आहे आणि मी ह्याच्यातनं काय साध्य करू शकतो, परंतु तरी तुला नको येतो का बरं. तो काय म्हणाला लाकूड तोड्या, तो असं म्हणाला की माणसाचा स्वभाव असा असतो की जे अत्यंत मूल्यवान आहे तो आपल्याकडे ठेवतो आणि जे त्याच्या मताने कमी मूल्यवान आहे तो नेहमी लोकांना देत असतो. तो म्हणतो ज्या अर्थी तुम्ही हा परीस मला दिलात त्या अर्थी हा परीस तुमच्या चेहऱ्यावर असणाऱ्या समाधानाचं कारण नाही आहे. मला तुमच्या त्या चेहऱ्यावरच्या समाधानाचं कारण जे आहे ते मला द्या, हा परीस मला नको, हे समाधान ह्याच्यात नाही. आणि योगी पुरुष खुश होऊन जातो. त्याच्या लक्षात येतं ह्या बाह्य गोष्टीने समाधान प्राप्त होत नाही तर त्या आंतरिक सुखानेच समाधानाची प्राप्ती होते. आणि मग त्याने त्यांना अनुग्रह केला. मुद्दा हा लक्षात घ्यायचा की त्याच्यात बदल झाला कसा, त्याने केलेली सेवा आणि त्या योगी पुरुषांचा जो काही काळ संग होता त्याने त्याचा हा विवेक जागा झाला की ह्या सगळ्या ह्या सगळ्या टँजिबल गोष्टी ज्या आहेत, ज्या मला बाहेर दिसत आहेत, ज्याचा ज्याचा मला संग आहे या देहासकट, ज्याचा ज्याचा मला संग आहे त्यातनं मला खरं समाधानाची प्राप्ती कधीच होणार नाही आहे. मला खरं समाधान हवं असेल तर ते फक्त आणि फक्त आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी आहे, म्हणून त्याचाच पाहिजे. आणि म्हणून मला ह्या माझ्या मीपणाचा संघसुद्धा सोडता आला पाहिजे. आणि खरं सांगायचं तर अज्ञानाची जड तीच आहे. मी देहबुद्धी, मी देह आहे, ही जी आपली दृढ झालेली संकल्पना आहे तोच सर्वात विचित्र संघ जडलेला आहे. आणि म्हणून त्या संघापासनं वेगळं झालं तत्क्षणी मला समाधान होतं. म्हणून समर्थ म्हणतात संगातीत महायोगी होई जे स्वये, तो महायोगी होतो. ह्याच्याच पुढची ओवी आपण बघूया. आपल्याला स्क्रीनवर सगळ्यांना दिसते ओवी. ऐसा जो का परमपुरुष निर्विकल्प निराभास, आपल्या सगळ्यांना स्क्रीनवर दिसते बहुतेक, श्रीधरने शेअर केलाय स्क्रीन. ऐसा जो का परमपुरुष निर्विकल्प निराभास शुद्ध बुद्ध स्वयंप्रकाश आत्माराम. ऐसा जो का परमपुरुष निर्विकल्प निराभास शुद्ध बुद्ध स्वयंप्रकाश आत्माराम. हा परमपुरुष समर्थांनी आत्तापर्यंत जे वर्णन केलं, ज्या आत्मस्वरूपाचं वर्णन केलं आणि ते आत्मस्वरूप ज्याच्या अनुभूतीचं क्षेत्र होऊन जातं किंवा जो सदैव त्या सहजावस्था निर्विकल्पावस्थेतच राहत असतो, असा जो का परमपुरुष तो महापुरुष. त्याला परमपुरुष म्हणायचं कारण तो ह्या सगळ्या सृष्टीच्या आधी निर्माण झाला. तो परमपुरुष निर्विकल्प निराभास, तो निर्विकल्प आहे, तिथे कुठल्याही प्रकारची कल्पना ही संभवत नाही. तो पूर्णपणे आपल्या स्थितीत राहतो. त्याला या मायेचा कधी संगत झाला नाही. तिथे विकल्प खऱ्या अर्थाने उठलेलाच नाही. अरे जे झालेची नाही त्याची वार्धा पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. तुझा संशय सोडण्यासाठी म्हणून, तुझा संशय निघून जाण्यासाठी म्हणून मी आता निरूपण करतो असं समर्थ म्हणतात. तो निर्विकल्प आणि तो निराभास, तो भासाच्याही पलीकडे आहे. त्याचा कुठल्याही प्रकारे भास होत नाही. मला एक सांगा की आपण सगळेजण, आकाश आपल्या रोजच्या अनुभवाचं क्षेत्र आहे. खरं तर मी नित्य आकाशाचा अनुभव घेतोय, पण आकाशाला बघता येतो का? पोकळी कधी कोणी बघितली नाही. मी पोकळी बघू शकत नाही कधी. मी पोकळीच्या आधाराने पलीकडची वस्तू बघू शकतो.
मी पोकळीच्या आधाराने पलीकडचा आवाज ऐकू शकतो, मी पोकळीच्या आधाराने तो सुगंध माझ्यापर्यंत येऊ शकतो. पोकळी मात्र मी कधीच बघू शकत नाही. ती पोकळी पूर्णपणे माझ्या अनुभवाच्या पलीकडची आहे. मला एवढं कळतं की मध्ये काही नाही, नाही का. जसं एकदा एका त्या ह्याच्यात सांगितलं होतं की अंधार नावाची वस्तूच नाही आहे, प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार आहे. तसं पोकळी ह्याला अस्तित्व काहीच नाही म्हणून जे अनुभवाला येतं आहे ती पोकळी आहे. आणि त्याचा आभास मात्र त्याला आपल्याला आभास येतो, मला साधारण अंदाज येतो, पण प्रत्यक्ष कळत नाही. शुद्ध बुद्ध स्वयंप्रकाश, ते स्वयंप्रकाशी आहे. ते आत्मस्वरूप कसं आहे, स्वयंप्रकाशी आहे. त्याला दुसऱ्याच्या प्रकाशाची गरज नाही. सूर्याला दुसऱ्याच्या प्रकाशाची गरज लागत नाही. सूर्याच्या प्रकाशाच्या आधाराने विश्व सगळं प्रकाशित होतं, सगळं दिसतं मला. मग त्याला स्वयंप्रकाश का बरं म्हणायचं? जर स्वयंप्रकाश असेल तर ते दिसलं पाहिजे. ते ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित होतं. ते समजून घ्यायला, म्हणजे जसं सूर्य जर मला बघायचं असेल तर मला सूर्य बघायला काय करावं लागतं? काही वेगळं करावं लागत नाही. बस मला घराच्या बाहेर दरवाजातून म्हणा, खिडकीतून म्हणा, येणं केनं प्रकारेनं सूर्याकडे बघावं लागतं की तो सूर्य दिसतोच आहे. मला तिथे टॉर्च चालत नाही, मला तिथे दुसरं काही साधनांची गरज लागत नाही आणि भासत नाही. ते मला सरळ दिसतं, सूर्य दिसतो डायरेक्ट. म्हणजे तो स्वयंप्रकाशी आहे. मग हे आत्मस्वरूप कसं आहे? ते पण स्वयंप्रकाशी आहे. कारण त्याचा मला प्रत्यक्ष अनुभवच घेता येतो. मी अनुभवाचा प्रयत्न केला असता त्याच्याशी एकरूप होतो, त्याला वेगळेपणाने मला बघण्याची शक्यता नाही. म्हणून त्याला म्हणायचं स्वयंप्रकाशी. ते कसं आहे? स्वयंप्रकाश आत्माराम. तो आत्माराम म्हणजेच माझा आत्मस्वरूप. हे स्वयंप्रकाश, निर्विकल्प आणि निराभास आहे. त्याच्याबद्दल समर्थ पुढे सांगतात, ऐसिया जी सद्गुरु रामा, अगाध तुमचा महिमा, ऐक्यरूपे अंतर्यामा मूळ पुरुषा. परत एकदा ओवी वाचूया. ऐसियाजी सद्गुरु रामा, अगाध तुमचा महिमा, ऐक्यरूपा अंतर्यामा मूळ पुरुष. सगळी विशेषणं लावलेली आहेत. हे रामाबद्दलची विशेषणं म्हणजेच त्या आत्मस्वरूपाबद्दलची विशेषणं समर्थ इथे सांगतात. असा जो सद्गुरू तोच राम, म्हणजे माझे सद्गुरू. आपल्या सगळ्यांचे जे सद्गुरू असतील ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अखंड स्थिर असतात. त्यांना त्यांच्या त्या आत्मस्वरूपाचा अनुभव आल्यानंतर ह्या सगळ्या मायेच्या मिथ्यत्वाचा अनुभव आलेला असतो. मग असा जो सद्गुरू म्हणजे माझा सद्गुरू जो राम आहे, तो अगाध तुमचा महिमा, तुमचा महिमा खूप मोठा आहे, विशाल आहे. का बरं? तो त्याचा महिमा विशाल का आहे? खूप विशाल म्हणजे खूप मोठं, आणि महिमा म्हणजे त्याचं महत्त्व हे प्रचंड आहे. का बरं प्रचंड आहे? कारण मायेचा पार होण्यासाठी म्हणून दुसऱ्या कुठल्याही साधनांचा तिथे संभव नाही होत. मायेच्या पार जायचं असेल तर जाणं शक्य आहे त्या एकाच ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच जाणं शक्य आहे. आणि मायेला देखील जिथे जाता येत नाही किंवा माया तिथे गेली असता ती सुद्धा त्या ब्रह्मस्वरूपच होते. ती स्वतःला मायापणाने ठेवू शकत नाही, ती ऐक्य होऊन जाते, नाहीशी होते. म्हणून त्याचा महिमा अगाध आहे. कारण त्याच्याबद्दल जे जे कोणी अनुभव सांगायचा प्रयत्न करायला गेले बा बोलायला गेले तरी त्यांना नेती सांगता येण्यासारखं नाही, एवढंच फक्त बोलता येतं. त्यामुळे त्याचा महिमा खूप मोठा आहे. ऐक्यरूपा अंतर्यामा, ते ऐक्यरूपानेच शक्य आहे. म्हणून तर त्याचा महिमा म्हणजे त्याबद्दलची महती कशी आहे? ती ऐक्यरूपाची महती आहे. केवळ आणि केवळ तिथे ऐक्यच साधतं. ऐक्यरूपा अंतर्यामा मूळ पुरुषा, तो मूळ पुरुष आहे. मूळ, झाडाचं मूळ म्हणजे जिथून झाड पोसलं जातं, ज्याच्या आधाराने झाड शिल्लक राहतं आणि ज्याच्या आधाराने झाड वाढतं, या सगळ्याला कारणीभूत असतं ते मूळ असतं. कारण म्हणून तर मूळ खणलं की झाड मरतं. तसंच आहे हे. ह्या सगळ्या मायारूपी वटवृक्षाचं मूळ काय असेल तर ते आत्मस्वरूप आहे. आणि ते मूळ आपल्याला दिसत नाही, ह्या त्याचा दुसरा गुणधर्म आहे. तसंच आत्मस्वरूप मला दिसत नाही. मला दिसतं ते फक्त बाह्य स्वरूप, माया दिसते. मला दिसते ते सगळं पंचभौतिक दिसतंय जे वर विस्तारलेलं आहे.
आणि त्याचा इथे म्हणून डेफिनेशन, त्याचं काय उदाहरण दिलेलं आहे. कारण जसं मुळाच्या आधाराने सगळं असलं तरी मूळ दिसत नाही, आत्मस्वरूपाच्या आधारावर हे सगळं खेळ चालू आहे. परंतु ते आत्मस्वरूप माझ्या या इंद्रियांना मात्र अगोचर आहे. मूळ मला दिसत नाही, मला डोळ्याला अनुभवता येत नाही आणि मला ते कळतही नाही. ते आत दडलेलं आहे, पण ते आत आहे म्हणून हे बाहेर एवढं विस्तार दिसतोय. हे पंचभौतिक सगळा विस्तार, मायेचा जो विस्तार आहे तो मला माझ्या इंद्रिय गोचर झालेला आहे. इंद्रियांना अगोचर, दृष्टीला देखील अगोचर असं जे आत्मस्वरूप, ते ह्या सगळ्याचं मूळ, ते मात्र मला दिसत नाही, त्याचा अनुभव येत नाहीये. वास्तविक पाहता मी नित्य त्या अनुभवातून जातो, परंतु मला ते कळत नाही की मी अनुभवलं म्हणून. आणि त्याबद्दल समजा अनुभव घ्यायचा झालाच तर तो कसा अनुभव आहे, समर्थ म्हणतात ऐक्य रूपा. ते ऐक्य रूपाने शक्य आहे, म्हणून त्याला ऐक्य रूपा हे ॲडजेक्टिव्ह लावलेलं आहे. ते ऐक्य रूप आहे म्हणजे त्याचं स्वरूप कसं, तर ऐक्य रूप, त्याच्याशी एकरूप होणे, याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलाही पर्याय तिथे नाही. मूळ पुरुषा तुझी पुढली ओवी बघूया. तुझी कृपेसेनी उजेडे, तुटे संसार साकडे, दृश्य मायेचे मडे भस्मोनी जाय. तुझी कृपेसेनी उजेडे, तुटे संसार साकडे, दृश्य मायेचे मडे भस्मोनी जाय. समर्थाने इथे मायेबद्दल मड्याचं उदाहरण दिलेलं आहे. ज्ञानाग्निदग्ध कर्माणम तमाहो पंडितम बुधा, असंही गीता सांगते. म्हणजे ते ज्ञान, तो वन्ही, ज्ञानाचा वन्ही प्रगटला, ज्ञानवन्ही प्रगटे तेणे दृश्यकेर आटे, असं समर्थ एका ठिकाणी म्हणतात. ते ज्ञानाचा एकदा तो वन्ही प्रगट झाला की मग दृश्यरूपी हे सगळं केर त्यात जळून जातं. तसंच समर्थ इथे उपमा देतात, दृश्य मायेचे मडे, म्हणजे मायेबद्दल समर्थ म्हणतात हे मड आहे. मड म्हणजे मेलेलं, जे गेलंय, ज्याच्यामध्ये प्राण नाही तो. म्हणजे प्रत्यक्ष मायेला चलनवलन करणं संभवत नाही, तर ती आत्मस्वरूपाच्या परब्रह्माच्या आधाराने तिची, त्या परब्रह्माच्या प्रतिबिंबामुळे हिच्यामध्ये चलबिचल करण्याची शक्ती निर्माण होते. तर त्याबद्दल इथे म्हणतात ते मड आहे प्रत्यक्ष. आणि ते काय होतं, भस्मोनी जाय, ते सगळं नाहीसं होऊन जातं, ते भस्म होऊन जातं, ते जळून जातं, त्याचं महत्त्व शिल्लक राहत नाही. केव्हा तुझी या कृपेचे नि उजेडे, तुझी जर कृपा झाली, त्या आत्मस्वरूपाची माझ्यावर जर कृपा झाली, तर तुटे संसार साकडे, या संसाराचं साकडं, हे कोडं, हे बंधन, हे तुटून जातं. तोपर्यंत ते तुटत नाही. त्या मी जशी मगाशी गोष्ट सांगितली, ते योगी पुरुषाच्या संगतीमुळे त्याच्या हे लक्षात आलं, तो विवेक जागा झाला. ते जे जागं होणं विवेकाचं कार्य आहे ना, हीच त्याची कृपा आहे, त्या योगी पुरुषाची कृपा आहे. त्याला नकोसं वाटणं, वास्तविक पाहता त्या परिसाच्या आधाराने तो खूप धनवान होऊन या भौतिक विश्वामधलं बरंच काय मिळू शकला असता. पण त्याच्या हे लक्षात आलं, भौतिक विश्वामधलं मी काही जरी मिळवेन तरी सुद्धा ते माझ्या समाधानाला कारण होणार नाही. ते फार तर मला सुख देतील काही काळ, पण मला समाधान मात्र देणार नाही. म्हणून त्याचा त्याग करून जे खऱ्या समाधानाचं जे मूळ आहे ते मला द्या, ते त्याने मागितलं. इथेही तसंच समर्थ म्हणतात, तुझिया कृपेचे नि उजेडे, तुझा कृपा रूप झाली तर उजेड पडेल, आणि उजेड पडल्यानंतर अज्ञानाचा अंधार नाहीसा होईल. तुटे संसार साकडे, संसार रूपी जे माझ्यामध्ये बेड्या पडलेल्या आहेत, हे माझं ममत्व, प्रत्येक गोष्टीबद्दलचं माझं ममत्व, माझं आहे आणि मी ह्या सगळ्यांचं आहे, अशी जी साकडी, बेडी घट्ट झालेली आहे, ती तुटते. तोपर्यंत ती तुटत नाही, आणि ती तुटत नाही तोपर्यंत मला हालचाल करता येणं शक्य नाही. बेड्या ज्या माणसाच्या आहेत पायामध्ये, तो धावणार कसा, तो जाणार तरी कसा, नाही शक्य. त्या बेड्या तुटायला पाहिजेत, तरच मला माझ्या संसार सागरातून मोकळं होऊन मला ज्या परमार्थ मार्गावर प्रगती करायची, त्यासाठी ह्या बेड्यामध्ये येतात. कारण हे मम आणि ममत्व दोन्ही नाशास कारणीभूत होतं. म्हणून समर्थ म्हणतात, तुझी कृपा झाली की ह्या संसाराच्या साकड्यातून मुक्त होईन, मग दृश्य मायेचे मडे भस्मून जाय. मग ते दृश्य माये स्वरूप, शेवटचं टोक, माझी परमार्थ मार्गाची चाल परिपूर्ण झाली की हे मायेचं सगळं भस्म होऊन जातं. म्हणजे ते भस्म नष्टवत होतं, नाहीसं होऊन जातं, मिथ्या होऊन जातं. आणि असं मिथ्या व्हावं
म्हणून आपण समर्थांना प्रार्थना करूया आणि आज इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.